नमस्कार. चैत्र नवरात्रोत्सवाचा आजचा 3रा दिवस हा अत्यंत शक्तिशाली आणि जागरूकतेचा संदेश देणारा आहे. या दिवशी आपण माता चंद्रघंटा यांची उपासना करतो. माता चंद्रघंटा या सिंहावर आरूढ 10 हात असलेली दिव्य देवी आहे. कपाळावर अर्धचंद्र म्हणजे घंटेसारखा आकार, हातात त्रिशूळ, गदा, तलवार, कमंडलू इत्यादी शस्त्रे, युद्धासाठी सज्ज पण भक्तांसाठी अत्यंत शांत, प्रेमळ, मायाळू. रंग आहे सोनेरी, गोल्डन येलो. हा रंग शौर्य, ऊर्जा आणि सकारात्मकता दर्शवितो. माता चंद्रघंटेचे वाहन आहे सिंह. धैर्य, आत्मविश्वास आणि निर्भयता याचे प्रतीक. वैशिष्ट्य: नकारात्मकता शक्तींना दूर करणारी, भीती, चिंता आणि अस्थिरता दूर करून मन शांत करणारी, भक्तांच्या आयुष्यात धैर्य आणि स्पष्टता आणणारी. यांचे प्रतीक आहे घंटा. जागरूकता, चेतना आणि नकारात्मकता दूर करण्याचा आवाज. याचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. मानवी शरीरातील 7 चक्रांपैकी मणिपूर चक्र सक्रिय करतात. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता वाढविते. मी सक्षम आहे हा भाव जागृत करते. मग माता चंद्रघंटेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? हो, म्हणजेच एका छोट्याशा मेडिटेशनसाठी. तुम्हाला ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे. तुम्ही पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजेच मांडी घालूनही बसू शकता. तुम्हाला पायाचा त्रास असेल तर तुम्ही चेअरवर बसू शकता. आता एक लांब श्वास घ्या. होल्ड, रिलीज. एक लांब श्वास घ्या. होल्ड, रिलीज करताना आपले डोळे अलगद मिटा. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या चालू द्या. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या डोक्यावर एक सोनेरी प्रकाश आकाशातून येत आहे अशी कल्पना करा. तो प्रकाश तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरामध्ये हळूहळू प्रवेश करतो आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये हा सकारात्मकता निर्माण करतो आहे. एक वेगळीच ऊर्जा तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या डोक्यातून हा प्रकाश तुमच्या शरीरात पसरत असताना तो मस्तक, हृदय आणि पोट म्हणजेच मणिपूर चक्राजवळ स्थिर होताना दिसतो आहे आणि तुमच्या आत ऊर्जा जागृत होत आहे. आता कल्पना करा, तुमच्या समोर माता चंद्रघंटा सिंहावर आरूढ आहेत. त्यांच्या कपाळावरील चंद्रघंटेसारखा झळकत आहे. एक दिव्य घंटानाद तुमच्या भोवती पसरतो आहे आणि तो नाद तुमच्या भोवती एक वलय तयार करतो आहे, एक सुरक्षा कवच, ज्यामध्ये भीती, चिंता, नकारात्मकता या सगळ्यांना दूर सारून तो तुम्हाला सुरक्षित करतो आहे. आणि चंद्रघंटा माता संदेश देते आणि त्या म्हणतात की भीती जिथे संपते तिथे खरी शक्ती सुरू होते. माता चंद्रघंटा म्हणतात, स्वतः आतल्या भीतीला संपवून तुझ्या आंतरशक्तीला जागृत कर आणि प्रत्येक पाऊल धैर्याने तू पुढे टाक. आता हळूच मनात म्हणा,
मी निर्भय आहे. माझ्यात अपार शक्ती आहे. मी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. माझा आत्मविश्वास दररोज वाढतो आहे. मी प्रत्येक भीतीवर विजय मिळवत आहे. माझ्यातील धैर्य दररोज अधिक मजबूत होत आहे. मी सुरक्षित आहे आणि देवी माझ्यासोबत आहे. मी नकारात्मकतेपासून पूर्णपणे मुक्त होत आहे. माझा आवाज, माझी उपस्थिती शक्तिशाली आहे. मी माझ्या आयुष्यात स्पष्टता आणि निर्णयशक्ती आणते आहे. मी प्रत्येक आव्हानाला शांततेने आणि धैर्याने सामोरे जाते. माझ्यातील दिव्य ऊर्जा मला पुढे नेत आहे. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. मी प्रकाश, शक्ती आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे. माता चंद्रघंटेला नमस्कार करा. हे माता, तुमच्या शक्तीबद्दल आणि संरक्षणाबद्दल खूप खूप धन्यवाद. माता म्हणतात, धैर्याने जगायला शिका, कारण तुमच्यातच दैवी शक्ती आहे. आता ही ऊर्जा आपल्याला एकमेकांवर दोनही हात घासून अगदी हळूवारपणे आपले डोळे अलगद तुमच्या हातामध्ये उघडा आणि संपूर्ण ही ऊर्जा तुमच्या शरीरावर पसरवा. खूप खूप धन्यवाद.